अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे जिल्हाधिकारी गाव मुक्काम उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। मोझरीतील ग्रामस्थांनी गावातील अवैध दारू विक्री, निकृष्ट दर्जाचा पोषण आहार, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतातील पांदण रस्त्याची दुर्व्यवस्था, वीज पुरवठ्याच्या समस्या आणि रखडलेल्या विकासकामाचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडले। अंगणवाड्यामधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तर गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार देखील करण्यात आली। नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले। प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान गुरुकुंज आश्रमातील सामुदायिक प्रार्थनेतही जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला। मोझरीतील प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। सर, आज या ठिकाणी पहिल्यांदा गाव भेट या दौऱ्यामध्ये। नमस्कार। आम्ही प्रशासनामध्ये काम करत असताना कार्यालयीन कामकाजासोबतच ॲक्च्युली ग्राउंडवर्क करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत असतो। पण या दौऱ्यांसोबतच एक आता नवीन संकल्पना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे माननीय मुख्य सचिव महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली। ती म्हणजे हे गाव मुक्काम। यामध्ये दिवसभर आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत, मग ते गावामधले काही ऑफिसेस असो, गावामधल्या शाळा असो, गावामधल्या अंगणवाड्या असो किंवा गावामधले हॉस्पिटल्स असो, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी पाहणी करतो। आणि शेवटी जे संध्याकाळच्या वेळेस हे गावातल्या लोकांसोबत एक संवादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत असो आणि त्याच गावामध्ये हा मुक्कामसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत असतो। या कार्यक्रमाचं सुरुवात म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये असणारं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुरुकुंज मोझरी या गावामध्ये आज आम्ही सगळे अधिकारी प्रशासनाचे इथे आम्ही गाव भेटीसहित गाव मुक्कामासाठी आलेलो आहे। अनुभव अतिशय चांगला होता। दिवसभर आम्ही गावामधल्या विविध बाबींचं त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि संध्याकाळी जेव्हा गावातले लोक सगळे आपापले काम आटपून आपल्या घरी आलेले असतात तेव्हा साधारणतः एक 300 ते 400 लोक त्या ठिकाणी जमले होते आणि गावकऱ्यांनी सगळ्या आपले जे काही समस्या आहेत त्या मांडल्या, जे काही शासनाकडून वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याच्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी आहेत, त्यांचे काही सजेशन्स आहेत, त्याच्याबद्दल मांडणी केली आणि याच्यावर निश्चितच आम्ही या सगळ्या बाबी नमूद करून घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने याच्यावर आम्ही नक्कीच काम करू। एकंदरीतच आम्ही दौरे करत असतो, पण एवढं डिटेलमध्ये आम्हाला लोकांसोबत कनेक्ट होण्याचा ही जी संधी या ग्राम मुक्कामाच्या निमित्ताने मिळालेली आहे, ही नक्कीच आम्ही हा इनिशिएटिव्ह आणि आमचे सर्व अधिकारी हा इनिशिएटिव्ह इथून पुढे सुद्धा आम्ही कंटिन्यू करू। धान्य खरेदीबद्दल मला वाटतं आपण प्रश्न विचारलेला आहे। याच्यामध्ये आज मी धान्य खरेदी संस्था व आमचं जे गोडाऊन आहे या दोन्हीला भेट दिली। एकूणच जी धान्य खरेदी आहे शासनाची, आता सध्या ज्वारीची खरेदी आपल्याकडे सुरू आहे तालुक्यात हमीभाव योजनेअंतर्गत आणि या खरेदीची संपूर्ण प्रक्रिया मी समजून घेतली। काही शेतकऱ्यांशी सुद्धा मी संवाद साधला आणि त्यांना विचारणा केली की त्यांना कशा पद्धतीचे काही अडचणी, काही सामना करावा लागतो का, धान्य एक प्रकारे जमा केल्यानंतर त्यांना किती दिवसात पैसे मिळतात, या सगळ्या बाबींची विचारणा केली। पण निश्चितच जर अशा पद्धतीची काही तक्रार असेल तर आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ। आज ज्यांनी मुद्दे मांडले त्या सगळ्यांचे निवेदन आम्ही स्वीकारलेले आहेत। त्या निवेदनावर त्यांचं नाव नंबरसुद्धा नमूद करून घेतलेला आहे। येत्या आठवड्याभरामध्ये त्या सर्व निवेदनांचं कॅटेगरायझेशन करू आम्ही। काही आरोग्य विभागाशी निगडीत आहेत, काही पानंद रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर आम्हाला तक्रारी आल्या, तर त्या विभागाशी निगडीत राहून त्यांना एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका लावून हे आपण मुद्दे या आठवड्याभरामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। आता दर गुरुवारी आम्ही सर्व जिल्ह्यातले आम्ही अधिकारी आहे ते दर गुरुवारी आम्ही दौरे करत असतो आणि इथून पुढच्या काळात महिन्यात कमीत कमी 2 गाव मुक्काम आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आमचे दौरे तर चालू राहतीलच, पण दौऱ्याच्या अलावा गाव मुक्कामसुद्धा आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे।